नमस्कार. आपल्याला ज्योतिषशास्त्री गणित या विषयासाठी अनेक वेळा अंश, कला, विकला ह्यांच्यामध्ये गणितं करावी लागतात. ती करण्यासाठी सायंटिफिक कॅल्क्युलेटर अत्यंत सोपं आहे वापरण्यासाठी. त्याला हे डिग्रीचं बटन आहे. इथे तुम्हाला 0 आणि इन्व्हर्टेड कॉमा असं एक बटन दिसतंय. हे डिग्रीचं बटन आहे. मग आपल्याला समजायला यायचं आहे की 4 अंश. आता ते डिग्रीचं बटन दाबलं तर बघा तिथे वरती मला तो लगेच अंश दिलं त्याने, म्हणून 4 अंश हे आले. आता मला 4 अंश 10 कला लिहायचं आहे, तर त्यावेळेस मला 10 लिहायचं, मात्र हेच बटन पुन्हा दाबायचं. मग इथे असं लिहून येईल आणि 56 विकला, पुन्हा हेच बटन दाबायचं. मग आता आपल्याला काय दिसतंय? 4, 10, 56 ह्याच्यावरती डिग्री 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 असंच लिहून येतंय ना. पण वाचायचं कसं? 4 अंश 10 कला 56 विकला असा याचा अर्थ होतो. आता हे लिहून मी पुन्हा समजा मला वजाबाकी करायची आहे. समजा मी वजा केलं. काय वजा करतोय? 2 अंश 10 कला 56 विकला असं मी लिहिलं. आता मला उत्तर पाहायचंय. काय करायचं? इक्वल टू करायचं. मग उत्तर आलं. उत्तर काय आलं? 2 अंश 0 कला आणि 0 विकला असं उत्तर आलेलं आहे. एक लक्षात ठेवा, इथे राशी येत नाहीत. जर आपल्याला राशी सहित गणित करायचं असेल तर राशींना अंशांमध्ये तुम्ही कन्वर्ट करावं लागतं आणि लिहावं लागतं. ह्या पद्धतीची गणितं आपण वेगळ्या पद्धतीने म्हणजे आपण जेव्हा गणितं करणार आहोत तेव्हा पाहूच या. मात्र एवढं लक्षात ठेवा, ह्यात राशी येत नाहीत. यात फक्त अंश, कला आणि विकला यांची गणितं आपल्याला जमणार आहेत. आता समजा मला 4 अंश 5 कला 55 विकला ह्याला 12 भागायचं आहे. तर पहा किती सोपं उत्तर. 0, 20 आणि 29.58 असं उत्तर आलं. आता मला हे उत्तर जे आहे ते दशमान पद्धतीने हवं आहे. मला हे अंश, कला, विकलांमध्ये नको आहे. ते हवं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? पुन्हा हेच बटन दाबायचं. हे बटन पुन्हा दाबलं की आपल्याला दिसतं 0.34 आणि समजा मी पुन्हा हे बटन दाबलं तर मला येतं कला, अंश, कला, विकला याच्यामध्ये मला उत्तर येतं. मग आलेलं उत्तर अंश, कला, विकलांमध्ये हवं आहे का आपल्याला डिग्रीजमध्ये हवं आहे? या पद्धतीने आपल्याला पटकन हे पाहता येतं. हे जे काही आहे आपल्याला बऱ्याच वेळा 12 भागणे हे कुठे लागणार आहे? तर आपल्याला हे तिथीच्या गणितांमध्ये लागणार आहे. आपण जेव्हा तिथीचं गणित करतो तेव्हा आपल्याला खूप मोठं गणित करत बसावं लागतं ना, की आपल्याला त्याला विकला किंवा कला किंवा अंशांमध्ये आधी कन्वर्ट करावं लागतं, मग 12 भागावं लागतं. हे फार सोपं आहे. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे. माझं उत्तर जर आलं की मे बी 55 कला 55 अंश 5 कला 5 विकला आणि ह्यांना समजा मला 12 भागलं तर मला याला 12 भागल्यानंतर दिसतं बघा इथे डायरेक्ट आणि मग उत्तर आलं. तर उत्तर असं येतं आणि त्याला पुन्हा ह्यानी भागा. मग आपल्याला पुन्हा डिग्री हे बटन दाबलं तर आपल्याला कळतं 3.75 म्हणजे काय झालं तर उत्तर 3 तिथी पूर्ण आणि 4थी तिथी चालू आहे. आता हे इतकं सोपं आहे. आपल्याला करण्यासाठी जे 15 ते 20 सेकंद लागणार होते ते ह्याच्यामध्ये टाकून पटकन उत्तर येणार आहे. त्यामुळे सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरणे फार सोपं असतं. आता माझं काम झालं, मग मी AC दाबलं की हे निघून जातं. कुठलंही गणित केल्यानंतर AC दाबल्याशिवाय आपलं गणित कॅल्क्युलेटर सोडू नका. ही जर सवय ठेवलीत तुम्ही तर तुमचं सायंटिफिक कॅल्क्युलेटरवर कधीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. बटन आपल्याला बऱ्याच वेळा लहान वाटतात इतर कॅल्क्युलेटरपेक्षा, मात्र एकदा वापरून आपल्याला ती सवय होऊन जाते. बंद करायचं चालू करायचं असेल तर ऑन, बंद करायचं असेल तर शिफ्ट आणि AC. धन्यवाद.